बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना आता प्रवक्ता बनवले। निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामींच्या त्या पत्रावरून मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा बावनकुळे यांच्यावर टीका। आता बावनकुळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना प्रवक्ता केले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी वाळवा तालुक्यातील बोरगाव गावातील सभेत उपस्थित केला आहे। बीड जिल्ह्यातील श्रीमती रेखा अंकुशराव अंबुरे यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रांसंदर्भात बीड येथील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढलेल्या पत्रावरून जरांगे पाटील यांनी ही टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांना आता आपली बाजू सावरायची आहे, त्यासाठी आता ते बावनकुळे यांना अधिकाऱ्यांना प्रवक्ता केला आहे। पण आज सत्तेवरील एकही सुखी नाही, ना शेतकरी सुखी, ना मराठा ओबीसी सुखी, त्यामुळे सरकारचा माज उतरवावा लागेल। आतापर्यंत मी प्रत्येक सरकारचा डाव उधळून काढला आहे। मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू आहे। आता घोडदौड सुरू झाली, कोण खरा आणि कोण खोटा याच्यात। एकनाथ शिंदे साहेबाला त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनी त्यांची बाजू सावरून न्यायची, म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय। आता अधिकाऱ्यांनी सुरू केलंय, नोंदी रद्द केल्या नाही, मग प्रमाणपत्र रद्द कसं काय झालं म्हणून मीडियात बातम्या आल्या। किती खोटं बोलायचं आणि किती मराठींचं वाटोळ करायचं, याला काही सीमा असते। यांनी आयुष्यभर खोटं बोलून या राज्यातल्या सगळ्या समाजाचा रोष अंगावर घेतला। असा एकही समाज नाहीये, ग्राउंड लेवलवर जर बारीक विचार करून बघितलं तर या सत्तेवरती एकही माणूस खुश नाहीये। यांनी प्रत्येक वेळेस दादागिरीनं चौकशा लावून लोकांना त्रास दिला। या राज्यातला एकही शेतकरी सुखी नाहीये, एकही जाती धर्माचा माणूस सुखी नाहीये, ना ओबीसी सुखी आहे, ना दलित मुस्लिम सुखी आहे, ना मराठे। आणि शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळ करायचं काम सरकारकडून झालंय। प्रत्येक वेळेस दादागिरी, आमचं कोणीच काही करीत नाही, ही जी गर्व आणि मात चालला ना मराठ्यावर, पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागणार, याशिवाय आपल्या पुढे गच्छंतरच नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।